मित्रांनो, बिग बॉस मराठीची सगळ्यात मोठी बातमी आत्ताच आलेली आहे आणि ती म्हणजे ज्या अनेक दिवसांपासून अफवा उठत होत्या, ज्या आपल्याला रुमर्स वाटत होत्या की इथं अफवा आहे, खोटं आहे, असं थोडी असतं यार, आणि तीच गोष्ट खरी ठरलेली आहे। ती गोष्ट म्हणजे बिग बॉसचा हा सीझन 100 दिवसांचा नसून फक्त 70 दिवसांचा आहे। हो मित्रांनो, आजपर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं। हिंदी घ्या, तमिळ घ्या, तेलुगू घ्या, कन्नड घ्या, कुठल्याही बिग बॉसच्या इतिहासात, बंगालीमध्ये सुद्धा घडलेलं नव्हतं की 100 दिवसांचा सीझन हा 70 दिवसांमध्ये संपवला। म्हणजे काय करावं असं झालंय यांना एक तर मराठी माणसाचं सुख बघवत नाहीये का? आम्ही तुम्हाला टीआरपी देतोय, सगळं देतोय, पण तुम्ही फक्त आणि फक्त हिंदी बिग बॉस मुळे तुम्ही आमचा मराठी बिग बॉसचा कार्यक्रम दाबताय। ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। हे मी जाहीर सांगतो, ऑन रेकॉर्ड सांगतो की मला हे बिलकुल पटलेलं नाही। बाकी कोणीही काही म्हणा, पण सांगतो मित्रांनो, का आम्ही आमचा सीझन कमी करून घ्यायचा? एकदम मोकळी गोष्ट आहे। तुम्हाला हिंदीचा तो सलमान खानचा चालू करायचा आहे म्हणून, अरे तुम्ही थोडं लेट करा, अजून 1 महिना डिले होईल ना त्यांचा, आमचा सीझन पूर्ण होईल आणि मग तुम्ही त्यांना आणा, त्यांना बसवा। परंतु नाही, नेहमीच मराठी भाषेला जसं खाली ठेवत आले, आता मराठी कार्यक्रमांना देखील तुम्ही खाली ठेवताय आणि त्याचं सेट पण कुठे आहे? महाराष्ट्रातच, म्हणजे इथंच राहून सगळं इथलंच असून आता इथलेच कार्यक्रम आम्ही लवकर आटपायचे का बर? तर हिंदी कार्यक्रम येणार आहे। वा, म्हणजे प्रचंड लांछनास्पद गोष्ट मित्रांनो, हे लवकर संपवताय हा सीझन। खूप बोगस वाटलेलं आहे ऐकूनच काय निर्णय घेतले, आणि होय 100% हिंदी बिग बॉसला हा लागतोय वाटतं सेट, त्यामुळेच त्यांची तयारी, त्यांचं डिझाईन, याच्यासाठीच हे सगळं लवकर बंद करण्यात येते। मी तुम्हाला ठाम सांगतोय। तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये द्या, नक्की सांगा मित्रांनो। मला तर बोगस वाटलं, एकदम भंगार निर्णय हा 70 दिवसात संपवायचा। आपल्याच राज्यात आपलेच कार्यक्रम पटकन बंद करून का? तर एक हिंदी कार्यक्रम त्या स्टुडिओ मध्ये चालू करायचा म्हणून।